मित्रांनो, बघा बघा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता चूल पेटवली आहे. ती काय झालं तर पहिली चूल का इकडं तोंड करून होती अशी. तर प्रमिला इकडं बसली ना, सगळं तोंडावर वारा जायचं. मग ती म्हणली इकडलं तोंड करा. मग आता अशी केली आहे, सूर्यमुखी केली आहे, म्हणजे सूर्याकडं चुलीचं तोंड केलं आहे आणि वारा असं लागली की बरोबर तिकडं जाते. तर आता तिनं काय केलं माहिती आहे का, खोबरं विबरं सगळं घेतलं आहे हे करून. आपण रेग्युलर स्वयंपाक करायचा आता, जास्त काही वेगळं काही नाही. वांग्याची भाजी भाकरी करणार आहे. पण आता काय विषय एकच बोला. चुलीवरच तुमचा विषय सांगा आधी. काय झालंय, गॅसचं काय बुकिंग व्हायना गेलंय. मी आता रोज प्रयत्न करायला, पण ते म्हणते की एरर यायला लागला, बुकिंग होत नाही. 45 दिवसाचं काहीतरी सांगतंय ते गव्हर्नमेंटने. मला वाटते नियम काहीतरी बदललाय. कसलं पेटा लागली याला, काय दमगीर आहे का नाही? नाद खुळा पेटले चूल, शेंगदाणा भाजून घेतले तर. आणि सकाळपासून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही चिमणी यायला लागली. चिमणी काळी चिमणी आहे. ते चिमणीचं नाव काय माहित नाही, पण रोज आता सकाळपासून मला वाटतं 10-15 वेळा आले. आणि इथे काहीतरी खाते आणि जाते. बसले तारावर बसले बघा. आता या इकडे या. आता लिलीनं बघून म्हणजे झालं हिला, नाही तर तिचं कांडच करायला बसली ती. मग काय तिला हीच करू द्यायची नाही. विषय कसा आहे, गॅस हाय शिल्लक, पण मला भीती ह्या गोष्टीची आहे की रात्री बेरात्री समजा काय वाटलं केलं किंवा जर आजारी पडलं, आता 1.5 महिन्यानंतर गॅस भेटणार आहे. आज बुक केला तर बुकिंगच होईना झालंय, तर 1.5 महिना तर काय आणि 2 महिने तर काय, किती वेळ लागतोय काय माहिती पुढचं काय. त्यामुळे असं वाटायला लागले. आणि गॅस मी नाही का 15 ते 20 दिवस सलग वापरलाय आणि आम्हाला गॅस जातोय 1 ते 1.5 महिना. आता भीती ह्या गोष्टीची वाटायला लागली. काय म्हणतो ते, काल इडल्या केलत्या तर मला वाटतं 1 ते 1.5 तास गॅस चालू होता. कधीच माझ्या आयुष्यात मी एवढं भिले नसेल जेवढं काल मला भीती वाटली. म्हणलं 1.5 तास गॅस चालू होता, किती सपला असेल की म्हणलं देवा. गॅस आहे शिल्लक, पण कसं आहे आता मोदी सरकारने डायरेक्टच सांगितलंय ना. काय मित्रांनो माहितीये का, गॅसचं बुकिंग काय होईना गेले. आपल्याकडे आहे 2 सिलेंडर बरं का. त्यातलं 1 सिलेंडर मी म्हणजे हे सगळं वातावरण व्हायच्या आधीच 10 दिवस आधीच भरलेला होता. त्यामुळे सिलेंडर आहे. पण विषय काय माहिती आहे की पुढचं काय, आता मोदी साहेबांचं कालचं भाषण ऐकलंय की ते म्हणतात की कोरोनासारखी परिस्थिती परत यायला बसले, आपण तोंड द्यावं लागणार, हे द्यावं लागणार. आयला इथं तिथं पिल्लं सोडून मोकळं होत्यात आणि इकडं पार लोकांची पार धडके भरल्यागत होते. तिकडे युद्ध काय थांबव नाही, तिकडलं काय आता जागतिक पातळीवर काय तिकडं वातावरण काय चाललंय काय नाही. मस्त मध्ये इकडं म्हणतात की मीटर म्हणतात, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपण तयारीत राहिलेलं बरं. गॅस आहे, गॅस 15-20 दिवस वापरलाय, जेवढा उरलाय तेवढा असं वाटतंय राहू बाबा. कधी तब्येत बरी नसली कवा लई चुलीचा प्रॉब्लेम आला. ते काय झालंय, सकाळी एक व्हिडिओ टाकला होता आम्ही. ते चहाचं भांडं चुलीच्या आत चाललंय ना, चूल जरा मोठी आणले. ते काय झालं तर प्रमिला मग ती म्हणजे चूल ज्याच्याकडून आणली ना आम्ही, ते मॅडम म्हणत होती की बारकी चूल न्या. पण माझ्या डोक्यात काय की ती बारकी चूल होती, पण आपली तवं बिव मोठं सगळं अर्ध्याच्या बाहेर तर बाहेरच बसायचं चुलीच्या. मग आता ह्याला एवढंच जायला लागलं असतं. मला वाटतं तसले अजून एक आणायला पाहिजे. तिकडे पलीकडे ठेवा ती बारकी आणि इकडं. अगं एक दादानी कमेंट केली ती, लोखंडी पट्ट्या टाका मध्ये म्हणून, तिथं म्हणजे छोटे भांडे पण त्याच्यात बसतील असं. हा मध्ये आडवे ना सळ्या बघावं लागतील 2. मग असतील की आता इथं बांधकामाच्या त्या सळ्या. बघतो मी आता. सळीचं पाणी व्हायचं, सगळं बारीक व्हायचं. बघू बघा. आमची मॅडम आता भाकरी करायला लागली. चुलीवरचा स्वयंपाक सगळा आवरतं. सकाळी पोहे केलते, चहा केलता, नंतर चुलीचं डायरेक्शन बदललं, पोळी तिकडे घेतली. अजिबात वारा अजिबात लागा नाही बघा. नाही तर सकाळी लई त्रास झाला तिला आणि मला पण त्रास झाला. आमची कार्टी लिली झोपली. आता तिचं झोपाचं टायमिंग आहे. बघा जरा तुम्हाला कशी झोपली आहे ती. थांबा मी दाखवून आणतो 1 मिनिट तुम्हाला. दाखवतो कुठं झोपते ती. आगाव झाली आहे ते बघा. तुम्हाला दाखवतो हो का, नाही का, हो कशी झोपली हो का. बरं नाही सॉरी झोपा. अजिबात डिस्टर्ब करायचं नाही अजिबात. झोपते आता. सगळ्यात लाडकी घरात तीच झाली आता. माहिती आहे का काय झालं माहिती आहे का, रातभर फिरती बाहेर फिरती रातभर.
घरापाशी आपल्या सगळीकडे फिरती, सगळं शेतच आहे ना इथं, तर फिरते, शिकार असते, एखादी सापडली तर काय तिचं माहिती, काय माहिती रात्री काय करते. पण दिवसभर झोपायला पाहिजे, अजिबात उठवायचं नाही. म्या हो? आता गेलतो जवळ, आज कडे करते. काय चाललंय ह्यांचं, इकडनं गाड्याच घालायला लागले ते. काय माहिती कोणाची आली आता? काय असेल, कोणतं कामं चालू असते, सगळी शेत आहे ती इकडं, काही ना काही चालूच असते. अहो ते बटाटा आणायचं सरच्या पा. आणू. तर भाकरी किती करणार आहे भाकरी? 5-6 तर करते की, पोरं आहे तुम्ही डोक्या गणेश. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे वेळ काढायच्यानुसार. सिलेंडर आता काय होते, काही ठिकाणी सिलेंडर भेटतात बरं का, असं नाही म्हणा. आता बऱ्याच जणांचे कमेंट आले की दादा एवढा दुष्काळ पडला का तुमच्याकडे, आमच्याकडे तर सिलेंडर भेटते. पण आता हिथं काय झालंय माहिती आहे का, सिलेंडर भेटते पण सिलेंडर बुक व्हायना गेलाय, ती मेन प्रॉब्लेम आहे. बुक होत नाही सिलेंडर, आणि ते बुक झाल्याशिवाय तर ती काही लोक देत नाहीत. येणार नाही ते. जो भैया होता ओळखीचा तो पण आता दगाबाज निघालाय. तो पण आता ओळखच दाखवना, तो लांबूनच म्हणतोय भैया लय शॉर्टेज आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचा चुलीवरचा स्वयंपाक चालू आहे. या तुम्ही पण जेवायला. तुम्ही पण या जेवायला. आणि तुमच्यापैकी कोणी आता आज सकाळी व्हिडिओ बघितला बरं का मी एक, आता तुम्ही म्हणताल की तुमच्याकडे एवढं दुष्काळ, आज बऱ्याच ठिकाणचे 2-3 मला वाटतं एक 2-4 व्हिडिओ बघितले मी. त्याच्यामध्ये आहे ना, सोसायटीमधली लोक खाली येऊन चुली मांडून स्वयंपाक करायला लागले. बघा मग, त्याच्यामुळं भाड्याच्या घरात कोणी पेटवू देत नाही. सोसायटीमध्ये कसं कॉमन असते, सोसायटी चालत नाही, सगळ्यांच्या मनाप्रमाणे राहावं लागतंय. आपलं नशीब चांगलं आहे, आपण गावाकडे आहे आणि आपलं सगळं जमिनीवर आहे घरबीर, त्याच्यामुळं टेन्शन नाही काय. तर काय नाही, मार्ग निघतील. आजकाल ते ऑनलाईन पण कसल्या शेगड्या दाखवायला लागले, तसलं घ्या, कोणाला काय वाटत असेल. चला मग, कोण चुलीवर स्वयंपाक करायला लागले कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काय गॅसची परिस्थिती काय आहे काय नाही ती पण सांगा कमेंट करून, जे आम्हाला बी कळेल नक्की आमच्याकडंच असं आहे का तुमच्याकडं पण तसं आहे. तर कमेंट करून नक्की तुमचे सांगा, प्रतिक्रिया कळवा. आणि आमचा चुलीवरचा हा संसार तुम्हाला कसा वाटला त्याचे पण कमेंट करून नक्की सांगा. हाय मम्मी, हो, चला बाय. बाय बाय.